नमस्कार मित्रांनो, व्हीटेक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो। तर आजचा आपला असा मुद्दा आहे की यूट्यूबवरती पेमेंट कसं येतं, कधी येतं आणि किती येतं, कोणत्या तारखेला येतं। म्हणजे असे खूप सारे मित्रांचे ताईंचे प्रश्न असतात की आमचं यूट्यूब पेमेंट कधी मिळेल, काय संपूर्ण त्याच्याविषयी मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू बघा। त्यापूर्वी माझ्या या दोन चॅनलला आवड वारकऱ्यांची आणि आवड शेतकऱ्यांची या चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर सबस्क्राइब नक्की करा। तर चला करूया व्हिडिओला सुरुवात। मित्रांनो, जेव्हा आपलं चॅनल मॉनिटाईज होतं 4000 घंटे आणि 1000 सबस्क्रायबर, त्याच्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, एक ॲडसेन्स जोडावं लागतं यूट्यूबला। ॲडसेन्स जोडल्याच्या नंतर मित्रांनो, जेव्हा आपलं ॲडसेन्स यूट्यूबला लिंक होतं त्याच्यानंतर ॲडसेन्स व्हेरिफिकेशन आपल्याला करावं लागतं। त्यासाठी पॅन कार्ड वगैरे लागते। पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स असे 2-4 कार्ड आहेत, त्याच्यापैकी तुम्ही टाकून कोणतंही व्हेरिफिकेशन करू शकता। त्याच्यानंतर जे असते ॲडसेन्स म्हणजे आपले जे यूट्यूबची पेमेंट येते ती अगोदर ॲडसेन्समध्ये येत असते आणि ॲडसेन्समधून नंतर मग आपल्या अकाउंटवर ट्रान्सफर होत असते। तर ती प्रोसेस कशी असते मित्रांनो ते मी तुम्हाला सांगतो तुम्ही सविस्तरपणे। तर ॲडसेन्स झाल्याच्या नंतर मित्रांनो एक US टॅक्स फॉर्म असतो, तो भरला तरच आपल्याला म्हणजे पेमेंट, नाहीतर आपली पेमेंट होल्ड पण होऊ शकते। जर आपण ते US टॅक्स फॉर्म जर नाही भरला, समजा आपल्याला US मधून जर अमेरिकेच्या लोकांच्या काही यूज येत असतील आणि त्या यूजवरती आपण यूजवरती काय होणार आहे, त्या यूजवरती टॅक्स लागून तो टॅक्स कटतो। पण जर फॉर्म आपण नाही भरला तर काय होतं की त्या टॅक्स न कटता एकदम जास्त 35-40% टॅक्स कटू शकतो। त्याच्यामुळे तो फॉर्म भरणं खूप गरजेचं आहे। तो जर फॉर्म आपण भरला नाही तर आपली पेमेंट पण होल्ड होऊ शकते। त्याच्यामुळे US टॅक्स फॉर्म कसा भरायचा त्याच्याविषयी मी तुम्हाला एक स्पेशल व्हिडिओ टाकणार आहे। तर त्याच्यानंतर US टॅक्स फॉर्म भरल्याच्या नंतर मित्रांनो, जेव्हा आपल्या ॲडसेन्समध्ये $10 कंप्लीट होतील, $10 कंप्लीट झाल्याच्या नंतर आपल्याला ॲड्रेस व्हेरिफिकेशन म्हणजेच एक गुगलकडून आपल्याला ॲडसेन्सकडून एक पिन येत असतो। तो पिन आपण काय करायचा आहे, व्हेरीफाय करायचा आहे। व्हेरीफाय केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला मग नंतर त्याच्यानंतर बँक जोडायचं ऑप्शन येते। मग आपण बँक पण जोडू शकतो आणि बँक जोडत असताना एकदम चांगल्या क्वालिटीची बँक जोडायची आपल्याला, म्हणजेच HDFC असेल, ICICI, म्हणजे तुमचे जर समजा तुम्हाला गव्हर्नमेंट सरकारी जर बँक जोडायची असेल, समजा SBI, आणखीन खूप भरपूर शाखा आहेत, पण चांगलीच बँक निवडा म्हणजे जेणेकरून त्या बँकेने तुम्हाला स्विफ्ट कोड, IFSC कोड तर आपल्याला माहीतच असतो, ते सर्व माहिती दिली पाहिजे। कारण मित्रांनो स्विफ्ट कोड शिवाय जे बाहेरून परदेशातून पैसे येतात यूट्यूबचे आपल्याला, ते पैसे येत नाही। स्विफ्ट कोड असले पाहिजेतच, म्हणजे पैसे येण्यासाठी बिना स्विफ्ट कोडचे पैसे येतच नाहीत। त्याच्यामुळे स्विफ्ट कोड खूप गरजेचा असतो। स्विफ्ट कोड आपण ऑनलाईन पण काढू शकतो, पण ऑनलाईन चुकीचा जर झाला तर मग कसं आहे, ॲडसेन्समध्ये चूक जर झाली तर पुढे लय प्रॉब्लेम येतात। त्याच्यामुळे सुरुवातीलाच आपल्याला कोणतीही चूक करायची नाही। त्याच्यामुळे चांगल्या बँकेमध्येच अकाउंट खोलायचं। तर जर तुम्हाला त्याच्याबद्दल पण व्हिडिओ पाहिजे असेल तर त्याच्याविषयी मी एक स्पेशल व्हिडिओ टाकीन। तर चांगल्या बँकेमध्ये अकाउंट खोलायच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यानंतर आपलं ॲडसेन्स व्हेरिफिकेशन केलं, त्याच्यानंतर बँक ॲड करायची आहे। बँक ॲड झाल्याच्या नंतर जी प्रोसेस असते मित्रांनो, समजा उदाहरणार्थ समजा आता 1 जानेवारी ते 31 जानेवारी जर समजा आपले, आणि यूट्यूबचा असा नियम असतो जोपर्यंत आपल्या ॲडसेन्समध्ये $100 कंप्लीट होत नाही तोपर्यंत आपली पेमेंट निघत नाही मित्रांनो। हे एक यूट्यूबचा नियम आहे, हे पण तुम्ही लक्षात घ्या। नाही तर तुम्ही म्हणाल की दर महिन्याला आम्हाला पेमेंट चालू होईल, असं नाही होत। जेव्हा आपल्या ॲडसेन्समध्ये $100 होतील तेव्हाच आपल्याला पेमेंट चालू होते। जर समजा $70 झाले एका महिन्यात, समजा जानेवारी महिन्यात $70 झाले, तर तुम्हाला $100 जेव्हा होतील त्याच्यानंतरच तुमची पेमेंट होणार आहे। नाही तर असं तुमच्या डोक्यामध्ये नका ठेवू की दर महिन्याला आपली पेमेंट होईल, असं नाही मित्रांनो। तर उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, 1 जानेवारी ते 31 जानेवारी समजा तुमचे जर $50 झाले तर ते $50 काय होणार, तुमच्या ॲडसेन्समध्ये जमा होणार। आणि ॲडसेन्समध्ये डॉलर हे प्रत्येक महिन्याच्या 10 किंवा 11 तारखेला जमा होत असतात। आणि 10-11 तारखेला जमा झाल्याच्या नंतर ते रिलीज होतात 21 तारखेला, आणि 21 ते 26 याच्या दरम्यान आपली पेमेंट होती। तर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, जर तुमचे $50 समजा जानेवारी महिन्यात कंप्लीट झाले असतील आणि $50 जर फेब्रुवारी महिन्यात जर कंप्लीट झाले तर तुमची पेमेंट होणार मित्रांनो मार्च महिन्यात होईल 21 ते 26 या तारखेच्या मध्यात समजा। किंवा तुमचे मग $100च्या वरती तुमचे डॉलर किती पण होऊ द्या, 100, 200, 150 किती पण, एक जर डॉलर आगाव झाला तरी तुमची पेमेंट होणार। 100 जर डॉलर झाले तुमचे तरी पण पेमेंट होणार, आणि 1 पॉईंट जरी कमी असला $100 तर तुमची पेमेंट होणार नाही मित्रांनो। कारण की $100 झाल्याशिवाय पेमेंटच होत नाही, हे पण तुम्ही लक्षात घ्या।
म्हणजे तुमची मग $100 होण्यासाठी तुम्हाला 1 महिना लागो, 2 महिना लागो, 3 महिना लागो, कितीही महिने लागो, $100 झाल्याशिवाय तुमची पेमेंट होणार नाही. जसे जसे तुमचे डॉलर वाढतील जसे जसे महिने वाढतील तसे तुमचे डॉलर ॲड होत जातील. जर तुमचे एका महिन्यामध्ये जर 100च्या वर डॉलर झाले, समजा मार्च महिन्यामध्ये तुमचे $120 झाले, तर तुमची मार्च महिन्याची पेमेंट ही एप्रिल महिन्याच्या 21 ते 26 या तारखेच्या मधामध्ये तुमची ॲड होत असते. समजा मार्च महिन्याची पेमेंट असली समजा $120, तर $120 तुमची एप्रिल महिन्याच्या 10 तारखेला ॲडसेसमध्ये जमा होणार. ॲडसेसमध्ये जमा होऊन एप्रिल महिन्याच्या 21 तारखेला ती पेमेंट तुमची रिलीज होणार. रिलीज झाल्याच्या नंतर 21 ते 26 किंवा जास्त पण 1-2 दिवस वाढू शकतात, पण 26च्या आताच होते जास्त करून पेमेंट. एखादी पेमेंट लेट होऊ शकते. जास्त करून मित्रांनो तुमची यूट्यूबची जी फर्स्ट पेमेंट असते तिलाच थोडाफार प्रॉब्लेम येतो. बाकी एकदा पेमेंट सुरू झाली रेग्युलर की तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही नंतर. मग नंतर डेलीच्या डेली. आणि पेमेंटचा एक मेन मुद्दा म्हणजे असा आहे मित्रांनो की पेमेंट तुमची शनिवार रविवार जर आला पेमेंटच्या दिवशी तर तुमची पेमेंट होत नाही. नाही तुम्ही म्हणसाल माझी या तारखेला पेमेंट होणार आहे आणि त्या तारखेच्या भरोश्यावर बससाल, तसं नाही मित्रांनो. शनिवार रविवार हे 2 दिवस तुमची पेमेंट नाही होणार. म्हणजे ती जर तारीख तुमच्या दिवशी आली तर त्याच्या 1-2 दिवसानंतर पेमेंट होते, पण पेमेंट तुमची 100% होत असते मित्रांनो. तर एवढं बोलून खूप मोठा व्हिडिओ झाला, 6 मिनिटाचा व्हिडिओ झाला मित्रांनो. आणि तुम्हाला माहिती जर खरंच चांगली वाटली असेल, हे आपलं मराठीमधून यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो. कारण की मराठीमधून सांगणारे यूट्यूबर खूप कमी आहेत आणि मी माझ्या साध्या भाषेमध्ये सांगतो एकदम. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. हो, तुम्हाला काही जर अडचण आली तर नक्की कमेंट करा. चला.